आणि आता जाऊया थेट नागपूरला। नागपूरमध्ये रविनगर चौकामध्ये एका ऑटो रिक्षाला भीषण आग लागली। ही रिक्षा या चौकामध्ये थांबली होती, त्यात 2 प्रवासी आणि एक रिक्षा चालकही बसले होते। आग लागल्याचं लक्षात येताच या सगळ्यांनी रिक्षामधून बाहेर अक्षरशः उड्या मारल्या। त्यामुळे जीवितहानी झाली नाही, पण भर दिवसा रिक्षाला आग लागल्यानं काही काळ इथे मोठी गर्दी मात्र निश्चित झाली होती। अग्निशमन दलाचं पथक इथे तैनात झालं, त्यांनी ही आग विझवली। मात्र तोपर्यंत रिक्षाचा संपूर्ण खालचा भाग हा जळून खाक झाला होता। प्रवीण मुधोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रवीण, उभी होती रिक्षा, कशी काय अचानक आग लागली? मिलिंदजी, मुळातच नागपूरमध्ये जेवढे रिक्षा आहेत त्या रिक्षांना फिटनेस तर दूर, पण त्या रिक्षाची अवस्था जी आहे ती अत्यंत विदारक अशी आहे। आता ही जी रिक्षा आहे ही 3 सीटर रिक्षा होती आणि याच्यामध्ये 2 लोक जे ते बसले होते आणि उन्हामुळे या ऑटो रिक्षांनी पेट घेतला। अनेक ऑटो रिक्षामध्ये डिझेल सुद्धा वापरलं जातं। रॉकेल पहिले वापरायचे, आता काही ठिकाणी डिझेल वापरतात पेट्रोलच्या ऑटो रिक्षामध्ये। त्यामुळे अशा यामुळे ही घटना झाली का असंही या ठिकाणी शोध जो आहे तो सुरू आहे। पण आता ही ऑटो रिक्षा चालू नव्हता आणि त्यात प्रवासी काही जास्त दाटीवाटीने काही बसले नव्हते। जर असे प्रवासी जर बसले असते तर बाहेर पडणं अवघड झालं असतं। 2 प्रवासी होते, तेही वेळेस खाली उतरले आणि ही रिक्षा जी आहे ही पूर्णपणे भस्मसात झाली। प्रवीण, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।